शक्ती विधेयक फेटाळल्याने महिला प्रतिनिधित्वावर परिणाम, अलका आत्राम। नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी आपल्या मतांच्या जोरावर नामंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरातील एनडी हॉटेल येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अलका आत्राम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। त्या म्हणाल्या की काँग्रेस व इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून महिलांच्या हक्कांवर गदा आणली आहे। हे विधेयक मंजूर झाले असते तर आगामी विधानसभा व लोकसभा सभागृहात महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात वाढले असते। काँग्रेस पक्षावर टीका करताना त्यांनी दुटप्पी भूमिकेचा आरोप केलाय। चंद्रपुरात नुकत्याच पार पडलेल्या राणी हिराई महोत्सवात काँग्रेस खासदार धानोरकर यांनी महिला असल्यामुळे माझा अपमान झाला असे वक्तव्य केले होते। मात्र दुसरीकडे संसदेत महिला आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका घेतल्याचे आत्राम यांनी सांगत विरोधाभास अधोरेखित केला। या पत्रकार परिषदेत भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चंद्रपूरच्या वतीने आज आम्ही इथे प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आणि ही प्रेस कॉन्फरन्स आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना सशक्त आणि बळकट करण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा हा संसदेत 16 आणि 17 तारखेला चर्चेसाठी आणला होता आणि हा 2023 मध्ये सुद्धा सर्व सहमतीने मंजूर झाला होता। तेव्हा त्यांना माहिती होतं की डिलिमिटेशन परिसीमन आणि जे दोन त्याच्यासोबतचे अधिनियम होते ते लागू करूनच हे करायचं आहे। पण आता त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आता यांच्याकडे बहुमत नाही आणि त्यांचा पाय फिरवला त्यांनी आणि त्यांनी ते नामंजूर केलं। नामंजूर करून त्यांनी जो जल्लोष केला तो जल्लोष कशासाठी केला हे आम्हाला समजत नाहीये। कारण हा जर कायदा मंजूर झाला असता तर या देशातील 50% महिलांना त्यामध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असती आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना सुद्धा एक संधी मिळाली असती आणि त्या तिकडे जाऊन आपल्या प्रश्न मांडल्या असत्या, आपल्या हक्कासाठी उभ्या राहिल्या असत्या, लढल्या असत्या। कारण महिला ही अशी आहे की ती सर्वांचा विचार करून निर्णय घेते आणि संसदेत सुद्धा तिचा आवाज बुलंद झाला असता। पण काँग्रेसला किंवा त्यांच्या सहकारी मित्राला हे नको आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात त्यांची जागा महिला त्यांना दाखवून देतील आणि महिला त्यांना कधीच माफ करणार नाही की तो त्यांनी जल्लोष केला तो अश्रूच्या स्वरूपात या सगळ्या महिला त्यांना वापस करतील।